सोलापूर, संभाजीनगर, परभणी, जालना, रायगड, लातूर टीम मॅनेजर आपले टीम्स रेडी ठेवायचे आहेत. तारखेला पुरुष विभागात दुसरा पुकार. पुरुष विभागात दुसरा पुकार. पुणे शहर जिल्हा विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा विरुद्ध परभणी जिल्हा, मुंबई उपनगर पूर्व जिल्हा विरुद्ध सोलापूर जिल्हा. पुरुष विभाग दुसरा पुकार. पुरुष विभाग दुसरा पुकार. पुणे शहर जिल्हा विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा विरुद्ध परभणी जिल्हा, मुंबई उपनगर पूर्व जिल्हा विरुद्ध सोलापूर जिल्हा. दूसरा पुकार.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिका MSRDC आणि MIDC यांच्या विशेष सहकार्याने 72वी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये 2 दिवसापूर्वी सुरू झाली आणि त्याचा म्हणजे या कबड्डीचा थरार अनुभवण्यासाठी अनेक दिग्गज सन्माननीय पाहुणे या स्पर्धेला आवर्जून हजेरी लावत आहेत. या कबड्डी स्पर्धांचं वैशिष्ट्य असं आहे की ही राज्य निवड चाचणी आहे आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या 31 जिल्ह्यांमधून पुरुष आणि महिला असे एकूण 65 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. या एकूण 31 संघांमधून राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी महाराष्ट्राचा एक पुरुषांचा आणि एक महिलांचा संघ निवडला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची एक ऊर्जा आहे आणि ती उर्मी घेऊन तो ध्यास ठेवून हा कबड्डीचा श्वास या 6च्या 6 मैदानांमध्ये सातत्यानं राखला जातो. आज या 3ऱ्या दिवशी सन्माननीय स्वप्नील चिटणीस हे आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय संजयजी वाघुले साहेब यांना विनंती आहे आपण स्वप्नील चिटणीस यांचं व्यासपीठावर स्वागत करा. त्याचबरोबर कबड्डी या खेळासाठी समर्पित विविध क्षेत्रांमध्ये कबड्डीसाठी काम करणारे अनेक जण आवर्जून या स्पर्धेला हजेरी लावत आहेत. यामध्ये श्री राजेंद्र पगारे हे इथे उपस्थित आहेत. माजी नगराध्यक्ष असणारे नाशिकचे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे यांचं मनपूर्वक स्वागत. नाशिकचे माजी नगराध्यक्ष आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष सन्माननीय राजेंद्र पगारे साहेब यांचंही या व्यासपीठावर स्वागत. पुन्हा एकदा संजयजी वाघुले साहेब आपल्याला विनंती आहे राजेंद्र पगारे यांचं आपण स्वागत करावं. हॅलो. महिला विभाग क्रीडांगण क्रमांक 1 सोलापूर जिल्हा औरंगाबाद जिल्हा. क्रीडांगण क्रमांक 2 परभणी जिल्हा जालना जिल्हा. क्रीडांगण क्रमांक 3 रायगड जिल्हा लातूर जिल्हा. सन्माननीय राजेंद्र पगारे यांचं या व्यासपीठावर स्वागत. त्याचबरोबर महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सहसचिव मोहन गायकवाड सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचंही या व्यासपीठावर हार्दिक स्वागत. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य पापोळी मोहन गायकवाड यांना विनंती आहे आपण स्वागताचा स्वीकार करावा. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सहसचिव मोहन गायकवाड या ठिकाणी या 2025 साली ठाणे नगरीमध्ये आणि विशेष करून ठाण्याच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये रंगणाऱ्या या 72व्या राज्य
निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. त्याचबरोबर नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य पापा थॉमस हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनःपूर्वक स्वागत. त्याचबरोबर नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य शेरूर अहिरे, शेखर अहिरे यांचंही मनःपूर्वक स्वागत. शेखर अहिरेजी, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य शेखर अहिरे यांचंही स्वागत. त्याचबरोबर ज्येष्ठ पंच हरेश्वर कोळी हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचंही आयोजकांच्या वतीनं या व्यासपीठावर मनःपूर्वक स्वागत. कोणत्याही क्रीडा प्रकारातील स्पर्धांना पंच हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि इथं हरेश्वर कोळी हे ज्येष्ठ पंच आज आवर्जून इथे उपस्थित आहेत, त्यांचं आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत. तिसरा पुकार महिला विभाग क्रीडांगण क्रमांक 1 करिता सोलापूर संभाजीनगर, क्रीडांगण क्रमांक 2 परभणी जालना, क्रीडांगण क्रमांक 3 रायगड लातूर. तिसरा पुकार सोलापूर जिल्हा विरुद्ध संभाजीनगर जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 1 सोलापूर जिल्हा संभाजीनगर जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 1 परभणी जिल्हा जालना जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 2 रायगड जिल्हा लातूर जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 3. तिसरा आणि शेवटचा पुकार. मी सहाही संघांच्या संघ व्यवस्थापिकांना विनंती करतो की आपण आपले संघ संबंधित क्रीडांगणावरती उपस्थित करायचे. आपल्याला तिसरा पुकार देऊन झालेला आहे. सोलापूर जिल्हा विरुद्ध संभाजीनगर जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 1 परभणी जिल्हा विरुद्ध जालना जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 2 रायगड जिल्हा लातूर जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 3. मी महिला संघांच्या व्यवस्थापकांना आदरणीय संजयजी वाघुले साहेबांच्या वतीने मनापासून थँक्यू बोलतो. आपण एक्झॅक्टली तिसऱ्या पुकाराला रेडी होऊन इथे आलेला आहे आणि हेतू हाच आहे की उद्या आपण लातूर जिल्हा क्रीडांगण क्रमांक 3 पाटणकर सर. तिवारीजी आजच्या या स्पर्धांचा हा थरार अनुभवण्यासाठी संकेत महाडिक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत. संजयजी वाघुले साहेब यांना विनंती आहे आपण संकेत महाडिक यांचं स्वागत करावं. क्रीडांगण क्रमांक 1 वर सोलापूर जिल्हा संभाजीनगर जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 2 वर परभणी जिल्हा जालना जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 3 वर रायगड जिल्हा लातूर जिल्हा. थँक्यू टीम मॅनेजर्स, थँक्यू. पहिला तो 12 आहे बघ, पहिला 12 ठाणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सन्माननीय विनोद पवार हे देखील आवर्जून आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं हे मनःपूर्वक स्वागत.
पाणी विभागाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे असे ठाणे महानगरपालिकेचे कार्यक्षम कार्यकारी अभियंता विनोद पवार यांचंही या स्पर्धेप्रसंगी व्यासपीठावर हार्दिक स्वागत. संजयजी वाघुले साहेब यांना विनंती आहे आपण विनोद पवार यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर सन्माननीय अतुल कुलकर्णी जी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आता या ठिकाणी उपस्थित झालेल्या माजी नगरसेविका सन्माननीय मृणालताई पेंडसे यांचं देखील या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत. स्वप्नालीताई साळवी यांना विनंती आहे आपण मृणालताईंचं स्वागत करावं.
आउट टू इन आउट टू इन Second time out, Raigad. Time out over. नागपूर विरुद्ध संभाजीनगर, क्रीडांगण क्रमांक 2 वर परभणी विरुद्ध जालना, क्रीडांगण क्रमांक 3 वर रायगड विरुद्ध लातूर. महिलांच्या पुढील सामन्याला पहिला पुकार धुळे जिल्हा विरुद्ध बीड जिल्हा, नाशिक ग्रामीण जिल्हा विरुद्ध जळगाव जिल्हा, पुणे ग्रामीण जिल्हा विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा. पहिला पुकार. महिलांच्या पुढील सामन्याला पहिला पुकार धुळे जिल्हा विरुद्ध बीड जिल्हा, नाशिक ग्रामीण जिल्हा विरुद्ध जळगाव जिल्हा, पुणे ग्रामीण जिल्हा विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा. संघ व्यवस्थापक आपले संघ तयारीत ठेवायचे. आपल्याला पहिला पुकार. मी पुन्हा एकदा आठवण करून देतो की आपण एक्झॅक्टली तिसऱ्या पुकाराला क्रीडांगणामध्ये दाखल व्हायचं. आपण वेळेच्या बाबतीत आम्हाला मजबूत सहकार्य करा. मॅनेजर्स मीटिंग मध्ये तुम्ही आम्हाला वचन दिलेलं आहे आणि एक लक्षात ठेवायचं, उद्या बाद पद्धतीचे सामने असतील आणि बाद पद्धतीचे सामने म्हणजे अगदी टफ सामने असतात. त्यामध्ये तुम्ही फ्रेश दिसावं, तुमचा खेळ सुद्धा चांगला व्हावा आणि आमचे व्हॉलेंटियर सुद्धा चांगल्या मनस्थितीमध्ये इथे यावं म्हणून आपण वेळेच्या बाबतीत आम्हाला मदत करायची आहे. फर्स्ट कॉल धुळे वर्सेस बीड, नाशिक ग्रामीण वर्सेस जळगाव, पुणे ग्रामीण वर्सेस सिंधुदुर्ग. फर्स्ट कॉल.
पुरुष विभाग तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडांगण क्रमांक 4